श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ज्योतिषशास्त्रात शुक्राच्या गोचराकडे लक्ष लागून असतं, कारण शुक्राला भौतिक सुखांचा कारक मानलं जातं। आता शुक्रदेव स्वराशीत प्रवेश करणार आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली रास बदलतो, म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो। शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे। शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाला सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सुख आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो। शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे 1 महिना लावतो। आता 19 मे 2024 रोजी सकाळी 8:51 शुक्र ग्रहाचं गोचर होऊन त्याने वृषभ राशीत प्रवेश केला आहे। शास्त्रानुसार शुक्र नेहमीच सर्व राशींना लाभदायक परिणाम देत असतो, परंतु काही राशी अशा आहेत ज्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। शुक्राच्या गोचरमुळे काही राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो। जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। या राशींचं खुलणार नशीब, अचानक होणार धनलाभ। सगळ्यात पहिले आहे वृषभ राशी। शुक्राचं गोचर वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतं। शुक्र मेष राशी सोडून वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असल्याने वृषभ राशीला याचा विशेष लाभ होणार आहे। शुक्राच्या प्रभावाने या राशींच्या लोकांचे नशीबच उघडणार आहे। तुमच्या संपत्तीत वाढ होईल। सर्वच क्षेत्रातील लोकांची उल्लेखनीय प्रगती होईल। शिवाय कमाईचे नवे स्रोत उपलब्ध होतील। नोकरदार वर्गाला करिअरच्या दृष्टीने नव्या संधी मिळतील, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल। तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते। तुम्हाला अनपेक्षित पैसेही मिळू शकतात। पैसा आणि आर्थिक बाबीमध्ये सुधारणा दिसून येऊ शकते। शेअर बाजाराशी संबंधित गोष्टीमध्ये यश मिळू शकते। या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता। यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळू शकतं। कोर्टात सुरू असलेली प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात। तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो। कौटुंबिक सदस्याबरोबर तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होऊ शकतात। यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे। त्यानंतर आहे कर्क राशी। शुक्राचं गोचर
कर्क राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरू शकते. नशीब तुमच्या पाठीशी असू शकते. नोकरीच्या ऑफर मिळण्याचीही शक्यता आहे. करिअरसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर फायदेशीर ठरू शकते. तुम्ही शेअर मार्केट आणि लॉटरीत पैसे कमावू शकता. तुम्हाला भागीदारीत यश मिळू शकते. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या मंडळीसाठी शुक्राचे राशी परिवर्तन विविध स्वरूपात फायदेशीर सिद्ध होऊ शकते. या मंडळींचे नशीब शुक्राच्या ताऱ्यासारखे चमकण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुद्धा सुधार दिसून येऊ शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीच्या रूपात अचानक धनलाभ होऊ शकतो. आपल्याला नोकरी व व्यवसायात महत्त्वाचे संपर्क जोडता येतील, ज्यांचा तुम्हाला वर्तमानासह भविष्यात सुद्धा लाभ होऊ शकतो. एखादी लहानशी यात्रा घडू शकते. जोडीदाराकडून पाठिंबा लाभेल. त्यानंतर आहे मकर राशी. शुक्राचं गोचर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी वरदानच ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणारे लोक त्यांच्या मेहनतीच्या जोरावर उंची गाठू शकतात. बेरोजगारांना चांगली नोकरीची संधी मिळू शकते. प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. अविवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. या काळात करिअरमध्ये प्रगती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य लाभू शकते. मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर लाभदायी सिद्ध होऊ शकते. या काळात या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच प्रत्येक कामात कुटुंबाचे सहकार्य आणि आर्थिक लाभ मिळेल. तसेच या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. या काळात नोकरी पेशा असलेल्या लोकांची पदोन्नती होऊ शकते. तसेच व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होईल. हा नक्षत्र बदल करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप चांगला असेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होईल. त्यामुळे तुमचं मन आनंदी होईल. या आठवड्यात तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्व कामात कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यात भाऊ आणि मित्रांसोबत काही विषयांवर चर्चा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत लाभेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या वडिलांची तब्येत
खालावली असल्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणं टाळा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.